हाय हॅलो नमस्कार. मी गौरी स्वागत करते तुमचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मैत्रिणींनो, आज मी तुमच्यासोबत कुकिंग टिप्स शेअर करणार आहेत. ज्या कुकिंग टिप्स आपण दैनंदिन वापरतो तर त्याच मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग आपण टिप्सला सुरुवात करूया. फ्लॉवरची भाजी बनवण्यापूर्वी फ्लॉवर गरम पाण्यात थोडं मीठ घालून स्वच्छ धुवावा आणि नंतरच तो वापरावा, म्हणजे त्यातील अळ्या नाहीशा होतात. आलं जास्त दिवस टिकण्यासाठी स्वच्छ धुवून पुसून मगच फ्रीजमध्ये ठेवावं, म्हणजे ते लवकर खराब होणार नाही व पटकन वापरतासुद्धा येतं. कोणत्याही पदार्थात कांदा पूर्ण परतल्यानंतरच टोमॅटो घालावा, कारण टोमॅटोच्या पाण्याने कांद्याचे परतणे थांबते व कांदा कच्चा राहतो. कोणतीही मसालेदार भाजी घट्ट करण्यासाठी त्यात मगज बियांची व सफेद तिळाची पेस्ट करून घालावी. भजी किंवा पुरी तळताना तेलात मीठ घातल्यास भजी किंवा पुरी कमी तेल शोषतात व तेलकट होत नाहीत. भजी कुरकुरीत होण्यासाठी भजी करताना बेसन पिठासोबत थोडं तांदळाचं पीठसुद्धा घालावं. कोणतीही डाळ किंवा कडधान्य शिजवताना त्यामध्ये मीठ, थोडं तेल व थोडी हळद टाकली की डाळ किंवा कडधान्य मऊसर शिजतात. कुकर लावताना त्यामध्ये थोडासा लिंबाचा रस किंवा लिंबाची फोड टाकावी, म्हणजे कुकर काळा होत नाही. भेंडीची भाजी करताना त्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालावा, त्यामुळे भाजी चिकट होणार नाही व चवीलाही छान लागेल. अंडी उकडताना पाण्यात थोडे मीठ घालावे, त्यामुळे अंडी फुटत नाहीत, छान शिजली जातात आणि सोललीसुद्धा जातात. गोड व तिखट चटणी फ्रीजमध्ये करून ठेवावी, म्हणजे कधीही समोसा किंवा ढोकळ्यासोबत खाता येते. चिंचेची गोड चटणी करताना त्यामध्ये थोडी बडीशेप व धने घालावे, यामुळे चटणीची चव छान लागते. कारले चिरून त्याला मीठ लावून थोडा वेळ ठेवावे व नंतर कारले पिळून त्यातील पाणी पूर्णपणे काढावे आणि नंतर भाजीसाठी वापरावे, यामुळे कारल्याचा कडवटपणा कमी होतो. कचोरीचे सारण करताना बेसन पीठ भाजून घालावे, म्हणजे सारण खमंग लागते. दह्याची लस्सी करताना पाण्याऐवजी दुधाचा वापर केल्यास लस्सीची चव अप्रतिम लागते. इडल्या लगेच बनवायच्या असतील तर डाळ व तांदूळ वाटताना गरम पाणी वापरावे, म्हणजे मिश्रणात दमटपणा येऊन पीठ लवकर येते. मसाले भात, पुलाव किंवा बिर्याणी बनवताना तांदूळ आधी अर्धा तास भिजवून घ्यावा, म्हणजे भात छान मोकळा सुटसुटीत होतो. इडली चविष्ट व जाळीदार मऊ होण्यासाठी डाळ व तांदळाचे प्रमाण 1:3 घ्यावे. लाल मिरच्या कुटायला देण्याअगोदर मिरच्यांना मोहरीच्या तेलाचा हात लावा, म्हणजे मिरच्यांचा रंग टिकून राहतो. चिक्की करताना कढईत आधी तूप घालून मग गूळ घालावा, म्हणजे चिक्की छान होते व चिकटतसुद्धा नाही. हिरव्या पालेभाज्या नेहमी लोखंडी कढईत कराव्यात, म्हणजे आपल्या शरीराला भरपूर प्रमाणात लोह मिळते. मूग, मटकी, हरभरे यासारख्या कडधान्यांना भुंगे व कीड लागू नये म्हणून कडधान्याला एरंडाचे तेल लावून ठेवावे, म्हणजे खराब होणार नाही. लाल भोपळा, खरबूज, कलिंगड यांच्या बिया उन्हात वाळवाव्यात, म्हणजे कोणत्याही पदार्थाला गार्निशिंगसाठी वापरता येतात. लोणी काढताना चमचाभर साखर घालून फेटल्यास लोणी जास्त निघते. भजी किंवा वडे तळताना
भरपूर हिरव्या मिरच्या वाटल्यास किंवा कापल्यास हातांची जळजळ होते. त्यावेळी चिंचेच्या पाण्याने हात धुतल्यास जळजळ कमी होते. दूध किंवा खीर जळाली तर त्यात खायची पाने टाकून जरा गरम केल्यास जळकट वास निघून जातो. दही लावण्यासाठी विरजण नसेल तर कोमट दुधात हिरवी मिरची घालून रात्रभर ठेवा. सकाळी छान दही तयार होईल. काळ्या मसाल्याचे वाटण बनवताना भाजलेला कांदा आणि खोबरं चांगलं थंड झाल्यावर वाटून घ्या, म्हणजे भाजी कडवट होणार नाही. वरण चविष्ट बनवण्यासाठी ठेचलेला लसूण जास्त घालावा आणि फोडणी दिली की गॅस बारीक करून लगेच झाकण ठेवावे, म्हणजे फोडणीचा वास वरणात मिसळतो. कडधान्याला लवकर मोड आणण्यासाठी कडधान्य कोमट पाण्यात भिजत घालावे, म्हणजे कडधान्य लवकर भिजते व मोड येण्यासाठी ठेवता येतात. कडधान्याची भाजी करायची असेल तर रात्रीच कडधान्य भिजत घालावे, म्हणजे कडधान्य लवकर शिजतात आणि आपला गॅस व वेळही खूप वाचतो. मेथीची भाजी करताना स्वच्छ धुवून लगेच करावी, कारण जास्त वेळ भाजी पाण्यात ठेवल्यास भाजी कडू होते. डोसा एकदम चविष्ट व कुरकुरीत होण्यासाठी तांदूळ भिजवताना थोडे साबुदाणे किंवा पोहे घालावे व थोडी चणा डाळ घालावी, म्हणजे डोसे छान होतात. मेंदूवडे करताना वड्याचे पीठ पातळ झाल्यास त्यात थोडा बारीक रवा मिसळावा, त्यामुळे वडे छान व कुरकुरीत होतात. कोणत्याही भाजीचा तिखटपणा किंवा खारटपणा कमी करण्यासाठी शेंगदाण्याचा कूट व भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी. पनीर फ्रीजमध्ये ठेवताना एका डब्यात पाणी भरून घ्या व त्यामध्ये पनीर ठेवा, म्हणजे पनीर फ्रेश राहते. पनीर फ्रीजमध्ये ठेवले व ते कडक झाल्यास भाजी बनवण्यापूर्वी पनीर थोडा वेळ गरम पाण्यात ठेवा, त्यामुळे पनीर मऊ पडेल. कोणतेही पराठे किंवा थेपले करताना त्यामध्ये उकडलेला बटाटा बारीक करून घालावा, म्हणजे पराठा किंवा थेपला चवदार होतो. अळूवडी करताना पानांना थोडे तेल लावून घ्या व नंतरच पीठ लावा, यामुळे अळूवड्या छान कुरकुरीत होतात. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून आभार. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.